इकडेच उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। दुसरीकडे विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमधील उष्णतेचा पारा हा रोज नवे उच्चांक गाठतोय। वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि पुढील 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तर अकोला शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर हा इशारा लक्षात घेता आता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, गरज नसल्यास दुपारच्या वेळेस घराबाहेर जाणं टाळावं असं देखील आवाहन नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आले। साइक्लोन वीक पड़ेगा और आगे बढ़ेगा तो अभी वेस्ट विदर्भ का टेम्परेचर और नहीं बढ़ेगा, वो थोड़ा कम भी हो सकता है या फिर अभी जो स्थिति है 45 के आसपास में रहेगी। लेकिन फिर ईस्ट विदर्भ का टेम्परेचर थोड़ा बढ़ना शुरू होगा। नागपुर कल से जो है नागपुर का टेम्परेचर 1 से 2 डिग्री सेल्सियस और बढ़ने की संभावना रहेगी। तो नागपुर का टेम्परेचर अभी 40 to 43 चल रहा है, वो 44 प्लस में आ सकता है। तर उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपली काळजी घ्यायची आहे। पुरेसं पाणी प्या, सोबत नारळ पाणी ज्यूस प्या आणि सौम्य रंगाचे सैल कपडे, कॉटनचे कपडे घाला। घराबाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, गुड मॉर्निंग। आजची सकाळ नागपूरकरांसाठी कशी आहे? आज नेमकं तापमान कसं आहे? मनाली, खरं तर मी म्हणायसाठी लाईव्ह हे नागपूरमधून देतोय, मात्र हे नागपूर आहे की आगपूर आहे अशी स्थिती सध्या जी आहे ती निर्माण झालेली आहे। कारण कालपासून पाहतोय की नागपूरमधलं तापमान अगदी सूर्य आग उगतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण काल मोसमातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद नागपूरमध्ये करण्यात आली। 45.6 म्हणजे जवळजवळ 46 डिग्री पाऱ्याची जी आहे ती नोंद करण्यात आली आणि विदर्भातीलच चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये तर 47.1 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आणि विदर्भातील जवळपास सगळे जिल्हे, मग त्यात वर्धा असेल, अमरावती असेल, हे सगळे 45च्या पार गेलेले आहे। त्यामुळे नागरिकांची जी आहे ती लाही अंगाची होते अशी स्थिती विदर्भात निर्माण झालेली आहे। खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये अवकाळी पाऊस होता आणि त्या अवकाळी पावसामुळे यंदा विदर्भात गरमी जाणवणार नाही अशी स्थिती होती। मात्र गेल्या 2 दिवसापासून आता जो आहे तो सूर्याचा प्रकोप जो आहे तो दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम आता सामान्य जनजीवनावर देखील होताना पाहायला मिळत आहे। दुपारी जे आहे ते आता नागपूरचे रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज देखील जे आहे ते नागपूरचं तापमान 46 ते 47च्या जवळ असण्याची शक्यता आहे आणि विदर्भातल्या सर्वच जिल्ह्याचं तापमान जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट जे आहे ते हवामान खात्यानं जो आहे तो दिलेला आहे आणि या ऑरेंज अलर्ट मध्ये जे आपण पाहिलं तर 46-47 पर्यंत नागपूरचं तापमान जात असतं। खरं तर नागपूरचा रेकॉर्ड जो आहे तो 48 डिग्रीचा आणि जर अशाच पद्धतीची ही ऊन कायम राहिली तर तो रेकॉर्ड देखील तोडण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही। नागरिकांना जे आहे ते या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून जे आहे ते केलं जातं। मात्र नागपूर महानगरपालिका दरवर्षी जी हीट ॲक्शन प्लॅन अंमलात आणत असते तसा यावर्षी हीट ॲक्शन प्लॅन अंमलात आणलेला अशी स्थिती दिसत नाही आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात नागरिकांना पडतोय। काही ठिकाणी सिग्नलवर ग्रीन शेडची व्यवस्था सोडलं तर इतर व्यवस्था जी आहे ती नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे नागरिकांचा साधारण संताप जो आहे तो होतोय। एका बाजूने वाढती ही गरमी आणि दुसऱ्या बाजूने त्या नागरिकांची होणारी अक्षरशः गैरसोय यावर कुठेतरी कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर शहरात ग्रीनरी वाढवावी या दृष्टीने देखील प्रयत्न करण्याची गरज आहे। मात्र आता पुढचे 3 दिवस नागपूरचं आणि विदर्भाचं तापमान वाढतं असणार आहे। अकोल्यामध्ये तर या गरमीपासून नागरिकांनी सावधान राहावं याकरता पोलिसांनी कलम 144 लागू केलेली आहे। यावरूनच विदर्भात गरमी सध्या किती टोकाला पोहोचलेली आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल। विदर्भातले जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या कारणांनी कलम 144 लागू केलेली आहे। मात्र पोलिसांनी ही कलम लागू नाही केली तरी सूर्याच्या 144 कलममुळे नागरिक जे आहेत ते बेहाल झालेले आणि दुपारच्या वेळी कोणी साधारणतः घराच्या बाहेर अति महत्त्वाच्या नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळायचं आहे। जर काम नसेल, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, कारण सध्या विदर्भात तापमान जे आहे ते अतिशय आहे आणि त्यामुळे अंगाची लाही या ठिकाणी होते। नागरिकांनी आपली काळजी घ्यायची। धन्यवाद उदय सविस्तर माहितीसाठी। तर राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून वर्ध्याचा पारा हा 45 अंशावर गेल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तापमान वाढल्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली आहे। रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय।
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. आणि यानंतर